नमस्कार भयरसिकांनो. गावातल्या भयानक गोष्टी ऐकायला तर आपल्या सगळ्यांनाच आवडते, म्हणून अशीच एक भयकथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कथेचे लेखक आहेत कल्पेश बगाड सर आणि कथेचे नाव आहे खवीस. रात्रीचे 10-11ची वेळ होती. गाव पूर्ण शांत झोपी गेला होता. अगदी वाऱ्याचा देखील आवाज नाही. इतक्यात गावातल्या रस्त्याने एक कार गावात मधोमध येऊन थांबली. गाडी पाहून आजूबाजूची कुत्री भुंकू लागली. दिसत एकही नव्हतं, मात्र भुंकण्याच्या आवाजावरून गाडीपासून फार कमी अंतरावर असतील असं वाटत होतं. गाडीमध्ये सुभाष आणि त्याची पत्नी होती. घे, काही खाऊन घे तू, काल रात्रीपासून काही खाल्ले नाहीस तू, सुभाष तिला म्हणाला आणि कागदामध्ये काही बांधले होते ते तिला तो देऊ लागला. तिने त्याच्याकडे न पाहताच मानेनं नाही म्हटले. बरं ठीक आहे, तू गाडीतच बसून राहा, मी येतो तासाभरात परत, असं म्हणून तो गाडीच्या खाली उतरला आणि ती देखील त्याच्या पाठोपाठ खाली उतरली. एवढ्या रात्री कुठं जाताय, नका जाऊ कुठेच, असं म्हणत ती त्याला बिलगली आणि रडू लागली. तिची मिठी सोडवत तो तिला म्हणाला, मला जायला पाहिजे, आज त्या दिवशी ज्या जंगलात गेलो नाही तिकडं जायचं आहे, बघू दे मला तिथे आहे तरी काय. नाही नका, उद्या जा प्लीज, असं म्हणत तिने पुन्हा त्याला मिठी मारली. आणि आपली सोनू जर त्या जंगलात असेल तर, असं म्हणताच तिचं हृदय भरून आलं. काय बोलावं तिला सुचेना झाले आणि ती गाडीत जाऊन बसली. ज्या सीटवर ती मुलगी बसली होती त्या सीटचे चुंबन घेत हमसून हमसून रडू लागली. सोनू कुठे आहेस ग तू, असं म्हणत हंबरडा फोडला. काही वेळ गेला आणि ती स्वतःला सावरत भानावर आली. तिला सुभाषची आठवण झाली. तिने लगेचच गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण हे काय, दार लॉक झाले होते. म्हणजे सुभाष गाडी लॉक करून गेला होता. गाडीच्या चारही बाजूंनी तिने नजर फिरवली, मात्र तिला सुभाष कुठेच दिसत नव्हता. तो कधीच तिथून निघून गेला होता. हातात एक काठी घेऊन सुभाष जंगलाच्या दिशेने जाऊ लागला होता. त्यावेळी अर्धी रात्र उलटून गेली होती. जंगल खूप जवळ आले होते. मोबाईलचा प्रकाश चालू करून तो झपाझपा पाऊल टाकत जंगलाच्या दिशेने जात होता. त्याच्या आजूबाजूला इतकी शांतता होती की त्याला त्याच्याच पायातील चपलांचा आवाज त्याच्या मागून येत होता. असं वाटत होतं की कुणीतरी खूपच जवळून त्याच्या मागे मागे येत आहे. आता तो जंगलाच्या अगदी जवळ उभा होता. त्याने आकाशात एक नजर फिरवली आणि एक चांदणी स्पष्ट दिसत होती, मात्र चंद्र आज आलाच नव्हता. जंगलाकडे पाहत त्याने मोबाईलचा प्रकाश लावून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. जंगलात झाडी आणि गवत इतकं वाढलेलं होतं की काही दिसतच नव्हतं. त्याला आता जंगलात जावं की नाही असा प्रश्न पडू लागला होता. त्याने जंगलाकडे पाहत त्याच्या अंगातील सर्वच्या सर्व ताकद एकटावून मोठ्याने आवाज दिला, सोनू. इको साऊंड सारखा तो त्याचाच आवाज फिरून परत त्याला ऐकू येऊ लागला. जणू त्याच्याच आवाजात कोणीतरी तीच हाक जंगलाच्या आतून देत आहे असा भास होत होता. जरा वेळ तो शांतच राहिला आणि कानावर ताण देऊन काही ऐकू येतंय का याची खात्री करू लागला. कुठेच काहीच आवाज येत नव्हता. त्याने मोबाईलचा प्रकाश चारही बाजूंनी फिरवून आजूबाजूला नजर फिरवली. अचानक मोबाईलवर काही नोटिफिकेशन दाखवले. मोबाईल गोईंग टू ऑफ ड्यू टू बॅटरी लो. त्याची नजर मोबाईलच्या चार्जिंग दाखवत असलेल्या आकड्यांवर गेली. चार्जिंग फक्त 2% दाखवत होती आणि तो नुसतं पाहतच होता आणि मोबाईल लगेचच ऑफ झाला. इकडे सुभाषच्या पत्नीने कारचं दार कसं उघडलं तिचं तिलाच माहीत. कारच्या खाली उतरली आणि ती सुभाषला शोधत वाट चालू लागली. हे गाव तिला पूर्ण नवीन होते आणि गावाचे रस्ते देखील. इकडे तिकडे पाहत ती गावाच्या बाहेर आली. सगळीकडे काळोख असल्याने तिला ठीक असे दिसत नव्हतेच, पण तिच्यापासून बऱ्याच अंतरावर एक इलेक्ट्रिक पोल होता आणि त्यावर ग्रामपंचायतकडून लावण्यात आलेला बल्ब लटकत होता. बल्ब जळत होता. फार नाही पण बऱ्यापैकी प्रकाश खांबाच्या आजूबाजूला पडत होता. वाऱ्याने बल्ब झोके घेत होता आणि पोलवरच्या इलेक्ट्रिक तारा वाऱ्यामुळे एक वेगळाच आवाज करत होत्या. प्रकाशाची एक वेगळीच हालचाल सुरू झाली होती आणि ती त्याकडे पाहत होती. तोच त्या प्रकाशाकडे कोणीतरी येताना दिसलं. अंगावर काळ्या रंगाची शाल पंघरली होती. तबियतीने दांडगी पण जखड झालेल्या म्हाताऱ्यासारखी वाकून अगदी कासवाचे पावले चालणारी ती आकृती हळूहळू त्या प्रकाशापासून दूर जाऊ लागली. चेहरा ठीक दिसत नव्हता म्हणून ती जवळ जाऊ लागली. ती आकृती हळू चालत असल्याने ती अगदी जवळ गेली होती. आता त्या आकृतीत आणि तिच्यात एकाच हाताचे अंतर उरले होते. हळूच हात ती त्या आकृतीच्या खांद्यावर ठेवणार
त्या आकृतीचा वेग वाढला. वाऱ्यासारखी ती पुढे निघून गेली. हे पाहून ती दचकून जागीच थांबली. ती आकृती कुठे गेली हे तिला कळलेच नाही. आता जेवढं अंतर जंगलाचं होतं तेवढंच अंतर गावाचं होतं तिच्यापासून. अगदीच जवळ कुठेतरी पक्षी मोठमोठ्याने चिरचिर करू लागले. तिने वर आकाशाकडे पाहिलं. एक पक्षी तिच्या भोवती घिरट्या घालू लागला. अचानक तिला आपल्या मागे कोणीतरी उभे आहे असा भास झाला. तिचा श्वास मंदावला. हृदयाची कंपने वाढली. पण तिने मोठ्या हिमतीने मागे वळून पाहिलं. तिच्या समोर एक काळी विद्रूप आकृती उभी होती. ती मोठ्याने ओरडणार होती, पण तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. तोंडातून फक्त हवा बाहेर निघत होती, जणू काही तिच्या गळ्यात कंठच नसावा. तिला काही कळण्याच्या आत तिचे डोळे मिटले गेले आणि ती जमिनीवर कोसळली. सुभाष अजूनही त्याच जंगलाजवळ होता. आता आज जंगलात जाऊन करणार काय? दिसणार तर काहीच नाही. परत गावाच्या वाट्याने कसे जायचे हा पण प्रश्न आहे. असा विचार करत त्याने खिशातून एक पाकिट काढले आणि त्यातून एक सिगारेट काढली. दोन्ही ओठांच्या मध्ये ठेवत त्याने लायटरने सिगारेट पेटवली. पेटवलेल्या काडीचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता, म्हणून त्या काळोखात त्याचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. पेटवलेल्या काडीच्या प्रकाशाकडे तो पाहत होता. तोच त्याच्या बोटाला त्या काडीचा चटका लागला आणि त्याने ती काडी कुठेतरी भिरकावून दिली. हातातल्या सिगारेटचा एक एक कश मारत तो विचार करू लागला आणि अचानक गवत आणि झुडपात कशाची तरी हालचाल होऊ लागली. आता जर प्रकाशच नाही तर काय समजणार, असा विचार करत तो तिथे सिगरेट मारत होता. सकाळच्या वेळी पोलीस स्टेशनमध्ये हवालदार किसन बसले होते. काहीतरी चिंता त्यांना सतावत होती. बाकी सर्वांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. किसन उठून साहेबांच्या केबिनमध्ये आला आणि साहेबांना म्हणाला, साहेब काहीतरी सांगायचे होते. साहेब त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यांनी त्यांचे चाललेले काम तसेच चालू ठेवले आणि स्वतःला व्यस्त ठेवत ते किसनला म्हणाले, अरे किसनराव, बरं झालं तुम्ही आलात. मी सकाळी आलो तेव्हा समजून गेलो होतो की तुमची तब्येत ठीक नाही. जाऊ शकता तुम्ही, घरी जाऊन आराम करा. बराच वेळ शांतच गेला. किसन तिथेच थांबून होता. विचारात गुंतला होता कसल्या तरी. अचानक बाहेरून दामले हवालदार आले. खूपच धावपळ करत आले की काय असं वाटत होतं. साहेब साहेब, त्याने अगदीच घाईत साहेबांना आवाज दिला. दामले, काय झालं? कुठे खजिना सापडला की काय? साहेब गमतीने पण कामात व्यस्त राहतच म्हणाले, साहेब ती लहान मुलगी सापडली साहेब. दामले म्हणाले तसे साहेब हातातले काम टाकून ताडकन उठून उभे राहिले. चांगले झाले. तिच्या आईवडिलांना बोलवून घ्या आणि तिला रीतसर त्यांच्याकडे सोपवा. साहेब, पोस्टमॉर्टमसाठी जावं लागणार आहे. दामले शांततेत म्हणाला. म्हणजे? साहेब अचानक अवाक होऊन म्हणाले, मयत आहे. डेड बॉडी सापडली आहे साहेब तिची. काय सांगता? एवढी लहानची मुलगी कशी? अरे देवा. साहेब थोडे कंगारून गेले. दामले, जरा सविस्तर सांगता का? साहेब, आज सकाळी ड्युटीलाच निघालो होतो. अचानक कोणीतरी येऊन सांगू लागलं, जंगलाजवळ अर्धवट जळालेली लहान मुलीची बॉडी आहे म्हणून. मांस निम्म अर्ध खाऊन टाकलंय कशाने तरी. कदाचित खविसाचं काम असावं. कुरतडून काढलंय सगळं नुसतं. तुम्ही गेला होता तिथे? साहेब म्हणाले, नाही, मला असं सांगण्यात आलं होतं. ठीक आहे, घटनास्थळी जाऊन पोस्टमॉर्टम करून घ्या. आणि हो, परत हे कवीस बिवीस काही बोलायचं नाही, कळलं दामले तुम्हाला? असं म्हणत पुन्हा खुर्चीवर बसले. दामले निघून गेले, पण इतका वेळ शांत असलेले किसन मध्येच म्हणाले, साहेब खबीस आहे. किसनराव असं बोलल्यावर त्यांच्याकडे साहेबांचं लक्ष गेलं. तुम्ही अजून इथेच आहात किसनराव? आणि दामले सोबत राहून तुम्ही पण तेच बोलायला लागले की काय? खबीस आहे म्हणे? असं काही तुम्ही बोलायला असं वाटलं नव्हतं मला. साहेब, मी स्वतः डोळ्याने पाहिलंय, खरंच खबीस आहे, किसन सांगत होता. किसनराव, या बसा. नीट सांगा काय पाहिलं तुम्ही ते. साहेबांनी किसनला बसायला सांगितले तसा तो बसला आणि घडलेला प्रकार सांगू लागला. सांगताना सर्व चित्र पुन्हा त्यांच्या नजरेसमोर येऊ लागले. साहेब, मलाही वाटत होतं खबीस बेबीस काही नाही. या सगळ्या गावच्या लोकांच्या कल्पना असतील, म्हणून मी माझ्या मनाची खात्री करण्यासाठी रात्री जंगलात गेलो. दामले घाबरट आहे, येणार नाही याची खात्री होती. तिथं गेल्यावर मी एका आडोशाला बसून राहिलो. रात्र इथंच काढायची ठरवून आलो होतो. बऱ्याच वेळानं हाक ऐकू आली, सोनू नावाची. मी बारीक पावलांनी पुढे गेल्यावर कोणीतरी दिसलं. अजून पुढे जाणार तोच माझ्या पायाखालचा पाचोळा वाजला. त्या मुलीचा बाप दिसला. तो सिगारेट ओढत होता. त्याला ऐकायला गेले नसेल कदाचित. सिगारेट संपल्यावर तो तिथून निघून गेला. नंतर सिगारेटच्यामुळे कदाचित तिथे आग लागली. नजरेत यायला नको म्हणून मी पुन्हा अगोदरच्या जागेवर येऊन बसलो. तेव्हा आग कशी शांत झाली काही कळले नाही. विस्तवाचा लालसर प्रकाश दिसत होता. मी तिकडेच पाहत होतो.
तेव्हा मला एक काळी आकृती तिथे येताना दिसली. हातात काहीतरी होतं. विस्तवा जवळ आली तेव्हा नीट पाहिलं. त्या छोट्या मुलीचं अर्धशरीर होतं त्याच्या हातात आणि पेटलेल्या निखाऱ्याजवळ येऊन दाताने ओरबडत हातातील मुलीच्या अंगावरचं मांस खात होता. माणूस कोंबडीचा मांस पण खात नसेल एवढं भयानक खात होता. नुसता अधाशासारखा खात होता. हे इतकं भयानक वाटत होतं की मला काय करावं ते कळेच ना. भीतीने थरथर होत होती. त्याला जर मी दिसलो तर माझे पण हेच हाल करेल का हा विचार येत होता. तरीही मी कॅमेरा काढला आणि फोटो काढला. तसा फ्लॅश चमकला. बंद करायचं लक्षात नव्हतं माझ्या. त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. मला तर काही सुचलंच नाही. तो मागे येण्याच्या आधीच पडत धडत तिथून निघालो. बाईक जवळ पोहोचलो आणि सेल मारून घाईतच घरी आलो. रात्रभर झोप लागली नाही मला. किसन सांगत होता. तेवढ्यात तिथे दामले आले. साहेब, तो मुलीचा बाप आला आहे. ठीक आहे, त्यालाही घेऊन जा घटनास्थळाची पाहणीसाठी, साहेब म्हणाले. अहो साहेब, तो पुन्हा एक मिसिंग केस नोंदवायला आला आहे. काय? साहेब आश्चर्याने म्हणाले. कुणाची? त्याच्या बायकोची. रात्रीपासून बेपत्ता आहे असं म्हणत आहे तो. हे ऐकून सर्वत्र शांतता पसरली. पोलीस गाडी जंगलाच्या दिशेने येत होती. वेळ सकाळचीच होती. गाडी जंगलाच्या जवळ येऊन थांबली आणि गाडीमधून 3-4 जण उतरले. किसनराव, चला घटनास्थळ दाखवा, साहेब किसनला गाडीतून खाली उतरत असताना म्हणाले. किसन मात्र त्याच्याच विचारात गुंतला होता आणि अजूनही गाडीतच बसून होता. किसनराव, मी तुमच्याशी बोलतो आहे, साहेब पुन्हा म्हणाले. तो मात्र काहीच बोलत नव्हता. साहेब चला, मी दाखवतो, तो बोलणार नाही काही, असं दामले म्हणाला. का बरं भीती? एवढंच संभाषण झालं साहेबांचं आणि दामलेचं. साहेब व दामले पुढे चालले होते आणि तिघेजण त्यांच्या मागे मागे येत होते. त्यात त्या मुलीचा बाप होता, पण तो आता निशब्द झाला होता आणि का कोणास ठाऊक. पण घटनास्थळ येईपर्यंत कोणीच बोलेना. घटनास्थळ आल्यावर आणखीनच भयान शांतता पसरली. समोर दृश्यच तितके भयानक होते. जंगलाच्या सुरुवातीलाच, म्हणजे जंगल ज्या ठिकाणाहून सुरू होते त्या ठिकाणी लहान मुलीचा सांगाडा पडला होता. अगदी थोडेच मांस बाकी होते. सांगाडा जळालेल्या अवस्थेमध्ये होता आणि आजूबाजूची बरीच अशी जागा देखील जळून राख झाली होती. सुभाषचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले, कारण रात्री ज्या ठिकाणी त्याने सिगारेट पिली होती तीच ही जागा होती. निरागस मुलगी कोंबडी भाजावी तशी भाजून निघाली होती आणि अंगावरील मांस ओरबाडून खाल्ले होते. कुणी केले असेल की त्या सिगारेटने तर पेट घेतला नसेल. मी का आत गेलो नाही त्यावेळी? का पीत बसलो इथे सिगारेट? असा विचार करत तो मोठ्याने रडू लागला. इतक्यात तिथे कोणीतरी तरुण धापा टाकत आला. अंगाने धिप्पाळ होता. गावाचा स्थानिक असावा तो. साहेब, तो धापा टाकत म्हणाला. साहेबांनी एक नजर त्याच्याकडे फिरवली. काय रे, एवढं का पळत आलास? साहेब त्याच्याकडे पाहत म्हणाले. साहेब, एक महत्त्वाचं होतं. अजूनही त्याचा श्वास दम लागल्याने फुलत होता. बोलायचं होतं जरा. बोल की. आता नको, मला तुमचा फोन नंबर द्या. श्वास फुलणे जरा कमी झाले होते. मी तुम्हाला फोनवर सांगतो. का रे, मग एवढा पळत पळत फक्त नंबर मागायला आला? होय साहेब, तुम्हाला वाटलं तर तसं म्हणा, पण आता काहीच सांगू शकत नाही, असं म्हणत मोठ्याने रडणाऱ्या सुभाषकडे पाहू लागला. ठीक आहे, नाव काय तुझं? साहेबांनी विचारलं. नितीन, स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. या पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरला आहे. ठीक आहे साहेब, येतो, असं म्हणत तो तिथून निघून गेला. सुभाष मात्र धाय मोकलून रडत होता आणि पोलीस पाहणी करत होते. आजूबाजूला काही सापडते आहे का ते पहा, असं म्हणत तो देखील शोधाशोध करू लागला. एक हवालदार साहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला. त्या दिवशी पण कोणाचा तरी मुलगा होता साहेब, तो मला भेटायचं म्हणत होता. अहो जाधव, मग तुम्ही मला हे आज सांगत आहात? साहेब म्हणाले. मी त्याला बोलवलो, साहेब बाहेर गेलेत थोडा वेळ. जरा वेळ बसला आणि निघून गेला. परत आलाच नाही. मला वाटलं छोटी मोठी तक्रार असेल, मिटलं असेल सगळं म्हणून परत आला नाही, म्हणून नाही सांगितलं, हवालदार सांगत होता. हाच होता का तो? नाही साहेब, तो हा नव्हता. रंगानं काळा होता जरा. ठीक आहे, बघू नंतर. तुम्ही तुमचं काम करा. साहेबांचं हे ऐकून सुभाषने एक नजर साहेबांना पाहिलं आणि पुन्हा रडू लागला. आता कशी आहे ती? केशा मीनाच्या घराच्या दाराजवळ उभा होता आणि तिच्या आईला विचारपूस करत होता. घरातील लाकडी बाजावर कॉटवर मीना झोपली होती, अगदी शांत, जणू तिला कशाचीही शुद्ध नसावी अशीच. काय रे केशा? बाहेर येत मीनाची आई केशाला म्हणाली. मिनी बरी आहे ना? केशा काळजीने विचारत होता. मीनाच्या आईने फक्त एवढंच म्हटलं. काय होतंय तिला? केशा हळूच म्हणाला. माहीत नाही, 2 दिवस झालं नुसतंच घडीघडीला ताप येतोय आणि ताप निवतोय, मीनाची आई सांगत होती. केशा जरा नानाऊ म्हातारीला बोलवितो का?
असं म्हणत तिची आई मीनाजवळ जाऊन बसली. केशाला काही कळले नाही आणि तो धावतच निघून गेला. एवढं खचून चालत नाही र. हताश झालेला सुभाष गाडी रस्त्याच्या बाजूला लावून बसला होता. त्याला कुणीतरी आवाज दिला. आवाजाच्या दिशेने त्याने मान फिरवली. भगत बाबा कुठेतरी जात होते. त्यांनी आवाज दिला होता. सुभाष मात्र काहीच न बोलता फक्त व्याकुळ नजरेने पाहत होता. पोरा, तू याबद्दल मला समजाच माहीत आहे. तू या गावात अडकला नाहीस. तू या गावाला तारण्यासाठी आला आहेस. बाबा, तुमचा गैरसमज होत आहे. प्लीज जा तुम्ही. अगोदरच डोक्यात कमी ताण नाही. मध्ये सुभाष म्हणाला. बाळा, ताण घेतल्याने कधी अडचण सुटत असते का? हे बघ म्हाताऱ्या, जा इथून नाही तर. सुभाष आता वैतागलेला होता. बरं जातो, पर ध्यानात ठेव, तुला याच्या काळ्या सावलीपासून वाचायचं असेल तर मला येऊन भेट. असं म्हणून निघून गेला. सुभाषने त्याच्या बोलण्याकडे जराही लक्ष दिलं नव्हते, कारण त्याला त्याचे वाक्य अर्थहीन वाटत होते. सकाळी सकाळी साहेब जेव्हा पोलीस स्टेशनला आले तेव्हा खूप अस्वस्थ वाटत होते. दामलेंना साहेबांनी बोलावून घेतलं. काय झालं साहेब? दामले म्हणाले. झोप लागली नाही रात्री. रात्रभर तो मुलगा नजरेसमोर येत होता. कोणता साहेब? नितीन, जो आपल्याला काल घटनास्थळी भेटला होता तो. साहेब म्हणाले. तेवढ्यात दामलेचा फोन वाजला. साहेब काहीतरी सांगत आहे म्हणून त्यांनी तो उचलला नाही, पण पुन्हा रिंग वाजू लागली. दामले, अगोदर फोन घ्या, जा बोलून या हवं तर. असं म्हटल्यावर दामलेंनी फोन उचलला आणि बोलत बाहेर गेले आणि काही वेळात परत आले. साहेब, त्याची बायको पण गेली साहेब. ती लहान मुलगी होती त्याच ठिकाणी. काय सांगता? साहेब आश्चर्याने म्हणाले. आणि विशेष म्हणजे तिचीही तीच अवस्था आहे जी त्या मुलीची होती. बापरे! साहेब अवाक होऊन उठले. दामले, गाडी काढा, निघूया आपण. घटनास्थळी गेल्यावर समोर जे काही होते ते तितकेच भयानक होते. अगदी तशाच जळालेल्या अवस्थेत एक सांगाळा त्याच ठिकाणी पडला होता, पण मांस अर्धवट शिल्लक होतं. सुभाष बाजूला बसून रडत होता. आता त्याचं काहीही उरलं नव्हतं. साहेब आणि त्यांची टीम घटनेची पाहणी करत होते. पाहणी करत असताना पुन्हा साहेबांना नितीनची आठवण झाली. दामले, नितीनशी काही कॉन्टॅक्ट झाला तर पहा, असं साहेब दामलेंना म्हणाले. त्याचा रात्रीपासून काही पत्ता लागत नाहीये. त्याच्या घरचे त्याचा शोध घेत होते. सुभाष रडता रडता म्हणाला. काय? हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? सकाळी मी बातमी कळताच त्याच्या घरी गेलो होतो, सुभाष सांगत होता. आता साहेबांच्या पुढे खूप सारे प्रश्न उभे होते. या सर्व घटना घडतात, मात्र हाती काहीच पाठपुरावा लागत नाही. जो तो एकच नाव घेत होता. खवीस करतो सारं. खवीस. खरंच सत्य की कोणी खवीसच्या आडून तर हे सगळं घडवत नसेल? अनेक प्रश्न साहेबांना त्रास देत होते. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी